लोकसभा जागा वाटपावरून महायुतीत खल सुरू असताना अमरावतीच्या जागेवर शिंदेगडाचे नेते अभिजित अडसूळांनी दावा ठोकलाय। अमरावतीची जागा शिवसेनेची आहे, त्यामुळे तिथे आम्हीच लढणार असं अभिजित अडसूळांनी म्हटलंय। नवनीत राणा, रवी राणा हे बालिशपणा करत आले आहेत, ते न केलेल्या कामांचं श्रेय घेतात असा आरोपही अभिजित अडसूळांनी केला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी यांनीही लोकसभा निवडणूक रिंगणात उडी घेतली। आपण चंद्रपूर मतदारसंघातून निवडणूक लढायला इच्छुक असल्याचं सांगत त्यांनी पक्षाकडे तिकिटाची मागणीही केली आहे। युवती काँग्रेसच्या माध्यमातून पक्षासाठी काम केलंय, त्यामुळे घराणेशाहीचा आरोप चुकीचा असल्याचं त्या म्हणाल्या। आणि अशा वेळेस पक्षाचा निर्णय राहील जे राहील। चंद्रपुरात स्थानिक मविया कार्यकर्त्यांची बैठक झाली। चंद्रपूर लोकसभेचं तिकीट या मतदारसंघातील व्यक्तीलाच देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार हे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात येतात, त्यामुळे त्यांना इथली उमेदवारी देऊ नये अशी त्यांची मागणी आहे। महाविकास आघाडीचा आता थेट जागा वाटप जाहीर होणार आहे। मवियाची जागा वाटपासंदर्भात आता कुठलीही बैठक होणार नाही, तर वंचित बहुजन आघाडीशी अजूनही मवियाचा संवाद सुरू आहे। वंचित बहुजन आघाडीला 4 ते 5 जागा सोडण्याची मवियाची तयारी आहे, मात्र वंचितला त्यापेक्षा जास्त जागा हव्या असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। शरद पवारांना प्रकाश आंबेडकरांच्या मवियातील सहभागाबाबत सूचक विधान केलंय। आंबेडकरांबाबत दोन्ही बाजूंनी आवश्यक पावलं टाकली गेलेली नाहीत। वंचित सोबत जागा वाटपाचा प्रश्न कायम आहे असं विधान पवारांनी केलंय। शिंदेगडाचे नेते विजय शिवतारेंनी अजित पवारांचं शरद पवारांना खुलं आव्हान दिलंय। बारामती कुणा एकाचा 7-12 नाही म्हणत अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली असं आव्हान शिवतारेंनी दिलं। आता लढाई 2 पवार विरुद्ध विजय बापू शिवतारे आहे असं म्हणत त्यांनी शड्डू ठोकलाय। राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। लंके अहमदनगरमधील पारनेरचे आमदार आहेत। त्यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंची पुण्यात भेट घेतली, मात्र ही भेट राजकीय नव्हती। तसंच शरद पवारांसोबत जाण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचं त्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केला। मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला। यासाठी 500हून अधिक गाड्यांच्या ताफ्यासह ते मुंबईत दाखल झाले। सांगली लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत, त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळते आहे। महादेव जानकरांनी महायुतीला सूचक इशारा दिलाय। परभणी आणि माढामधूनच आपणच निवडून येऊ असा इशारा जानकरांनी महायुतीला दिलाय। तर महादेव जानकरांसोबत 1-2 दिवसात भेट होईल, त्यांचा प्रस्ताव काय आहे ते जाणून घेऊ असं विधान शरद पवारांनी केलंय। त्यामुळे जानकर मवियाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। सोलापूरचा माढा लोकसभा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाला मिळावा यासाठी सांगोल्यात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। इंडिया आघाडीमधून माढा आणि हातकणंगले हे 2 मतदारसंघ शेकापला मिळावेत अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे। त्यामुळे माढा मतदारसंघाचा तिढा वाढणार आहे। उद्धव ठाकरे मंगळवारी बुधवारी ते यवतमाळ आणि वाशिम लोकसभेचा दौरा करणार आहेत। उद्या राळेगाव आणि पुसदमध्ये जनसंवाद मेळावा, तर बुधवारी कारंजा आणि वाशिमला जनसंवाद मेळावा होतोय। गुरुवारी रत्नागिरीत गुहागर आणि दापोलीत त्यांचा जनसंवाद दौरा असेल। शृंगारतळी आणि दापोलीमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे। भास्कर जाधव नाराजीनंतर ते कोकणात येत आहेत। बारामतीतील भोर उत्रोली गावात खासदार सुप्रिया सुळे यांचे फ्लेक्स फाडण्यात आले। ब्लेड मारून फ्लेक्स फाडले गेलेत। विशेष म्हणजे सुनेत्रा पवारांच्या कार्यक्रमस्थळीच हे फ्लेक्स लावण्यात आले होते। ते फ्लेक्स आता हटवण्यात आलेत।